गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 19 समास 6 बुद्धिवाद निरूपण. समर्थांनी या समासात बुद्धिवाद हा शब्द सद्बुद्धीचा मागोवा घेत चालावे अशा अर्थाने वापरला आहे. बुद्धीने सर्वही होते बुद्धिदाता नारायणो हा त्यांचा विचार डोळ्यासमोर येतो. व्यवहार व परमार्थ दोन्हीकडे उत्तम बुद्धीची आवश्यकता आहे. बुद्धीच्या जोरावरच मनुष्य भव्य दिव्य काम करू शकतो. जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने परमार्थ करू लागतो तेव्हा आपल्या वृत्ती आवरण्याकडे त्याचे लक्ष जाते. त्यासाठी आवश्यक विचार थांबवणे मात्र आवश्यक आहे. विचार करण्यात माणसाची बरीच मानसिक शक्ती वाया जाते. म्हणून विचारांचा प्रवाह क्षीण झाला की माणसाचे मानसिक बल न कळत वाढत जाते. त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी बनू लागून त्यांच्या शब्दांना मोठे सामर्थ्य वजन प्राप्त होते व समाजात त्याला आध्यात्मिक पुढारीपण लाभते. परंतु आध्यात्मिक पुढारीपण लाभणे फारसे कठीण नाही. मोठेपण अंगी आल्यावर ते मोठेपण मिळवणे फारसे कठीण नाही, पण अखेरपर्यंत ते टिकून राहणे अत्यंत अवघड आहे. असे मोठेपण टिकवण्यासाठी समर्थांनी 4 गोष्टी महत्त्वाच्या या समासात सांगितल्या आहे की जर मोठेपणा टिकवून ठेवायचा असेल तर माणसाजवळ विवेक हवा, निस्पृहता हवी, एकाग्रता आणि एकांत सेवन या 4 गोष्टी असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही आणि त्याचे मोठेपण सुद्धा टिकून राहू शकत नाही. विवेक माणसाच्या जगण्यामध्ये सरळ, स्वच्छ आणि समतोल विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी विवेकबुद्धी हेच विचारांचे साधन हवे. बुद्धीने सर्वजण विचार करतात, पण योग्य काय अयोग्य काय, सत्य असत्य, उचित अनुचित यांचा योग्य निवाडा करणारी बुद्धी काही वेगळीच असते. त्यासाठी बुद्धीला कडक शिस्त नियम लावण्याची आवश्यकता असते. बुद्धीला वळण लावले की ती स्वच्छ, सरळ, कुशाग्र, निर्दोष बुद्धी, निर्णय देणारी अशी बुद्धी होते. मग अशी बुद्धी असणाऱ्या माणसाला अंतर्मनाचा वेध घेण्याची ओढ लागते. परंतु बुद्धीला चांगले वळण नसेल तर ती एकतर अंतर्मनाचा शोध घेत नाही, समजा घेतलाच तर त्याचा अर्थ भलताच लावते. त्यामुळे त्याने काढलेला अर्थ आध्यात्मिक भ्रम निर्माण करतो व त्या सर्व चुकीच्या कल्पनाच समाजामध्ये पसरवतो. असे होऊ नये म्हणून परमार्थी माणूस मोठा बुद्धिवान, अंतर्मनाचा सूक्ष्म वेध घेणारा असावा. आत्मस्वरूप हे बुद्धीच्या पलीकडे आहे म्हणून ते केवळ
विचाराच्या साहाय्याने त्या आत्मस्वरूपाचे आकलन कदापिही होत नाही. पण बुद्धी असल्याशिवायही ते आकलन होत नाही हेही तितकेच खरे आहे. म्हणून बुद्धी जर शुद्ध असेल तर ती आत्मस्वरूपाच्या उंबरठ्यापर्यंत साधकाला नेऊन सोडते. अशी शुद्ध बुद्धी केवळ संत संगतीतच माणसाला लाभते. निस्पृहता निस्पृहता स्पृहा म्हणजे इच्छा. जी वस्तू सतत बदलते आणि प्रवाहामध्ये वाहते तिला थांबवून आपल्यापाशी ठेवण्याच्या इच्छेला स्पृहा म्हणतात. ती माणसाला दुःख देते. बऱ्याच लोकांजवळ अनेक प्रकारची संपत्ती, पैसा, धन असते. त्याचा फारसा उपयोग न करता केवळ तो बँकेमध्ये साचवून ठेवतात. गैरमार्गाने कमवलेला असेल तर सरकारी नियमांमुळे तो मोकळ्या मनाने ते वापरू शकत नाही. अशा वेळी जर बँकेवर दरोडा पडला, घरात संपत्ती जर पुरून ठेवलेली असेल, लपून ठेवलेली असेल, तर ती घरातली संपत्ती जर चोरांनी लुटून नेली तर मग त्याला दुःख भोगावे लागते. घरातही आपण अनेक वस्तू आपल्याला हव्या म्हणून सतत त्या घेतच राहतो. ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, अशा त्या इच्छा आपल्या होत राहतात वस्तू घेण्याच्या आणि त्या इच्छेप्रमाणे आपण त्या वस्तू घेतही राहतो. पण ती वस्तू शेवटी नष्ट होणारच आहे. मग त्याचे दुःख माणूस करतो. म्हणून मुळात इच्छा न करणेच चांगले. म्हणूनच तर निस्पृहता ही वैराग्याची खूण आहे असे म्हटले जाते. निस्पृह माणसाच्या दृश्य वस्तूबद्दलचा हवेपणाच नाहीसा झालेला असतो. त्यामुळे तो कोणाचाही मिंधा असत नाही. तिसरं म्हणजे एकाग्रता. आपल्या मनाच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती एकत्र गोळा करून आत्मचिंतनाकडे लावल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मन सतत आत्म्याच्या अनुसंधानात लावलेले असेल तर एकाग्रता साधली जाते. चौथं म्हणजे एकांत सेवन. कोणतेही महत् कार्य करण्यास लागणारी शक्तीसाठी काही काळ का होईना एकांताची गरज असते. सतत लोकांतामध्ये राहणाऱ्यांचे मन संपूर्णपणे आतमध्ये गोळा होऊ शकतात. त्यांना एकांत नसल्यामुळे त्यांचे कार्य चांगले होत नाही. म्हणून एकांताची अत्यंत आवश्यकता आहे. असे हे 4 गुण ज्यांच्या अंगी असतात तो स्वबळावर अध्यात्माचा अधिकारी होतो. असा बुद्धिवाद असणारा सगळ्यांना हवाहवासा वाटतो तो लोकमान्य असतो. हेच 4 गुण विविध पद्धतींनी यामध्ये सांगितले आहेत. समर्थ पहिल्याच ओवीत सांगतात, श्रीराम समर्थ श्रीराम परमार्थी आणि विवेकी, त्यांचे करणे माने लोकी, काजे विवरो चुकी, पडोच नेदी श्रीराम, जो जो संदेह वाटे जना, तो कदापि करीना, आदि अंत अनुमाना, आणून सोडी श्रीराम. की जो परमार्थी आहे व त्याचा विवेकही सतत जागृत असतो असा जो मोक्षार्थी तो वेदांत शास्त्रातील सर्व संकल्पना स्पष्ट करताना अद्वैताची विचारसरणीची कास कधीच सोडत नाही. द्वैत व अद्वैत यातील फरक त्याला पूर्ण आकलन झालेला असतो. तर्कसंगत मांडणी करतो. त्याचे हे करणे जगाला मान्य असते. लोकांच्या मनात संशय निर्माण होतील असे विवरण तो कधीच करत नाही. उपक्रम व उपसंहाराची एक वाक्यता सर्वांना समजेल अशा पद्धतीने करून तो दाखवतो. प्रतिपाद्य विषयांची सुरुवात केलेली असते त्याला उपक्रम म्हणतात व तो मुख्य विषय सांगून पूर्ण झाला की तोच उपसंहार होय. असा जो परमार्थी आहे आणि विवेकही त्याच्याजवळ आहे असा बुद्धिवान असणारा मनुष्य सगळ्यांना हवाहवासा वाटतो. स्वतः निस्पृह असेना, त्यांचे बोलण्याची मानेना, कठीण आहे जनार्दना, राजी राखावे श्रीराम. कोणी दाटून उपदेश देती, कोणी मध्यावर्ती घालती,
ते सहजची हळू पडती लालचीने श्रीराम. जयास सांगावा विवेक तोची जाणावा प्रतिकुंचक. पुढे पुढे नासक कारभार होतो श्रीराम. की आता या 3 पासून ते 10 पर्यंत च्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात की ज्यांच्याजवळ निस्पृहता विवेक वैराग्य नाही, केवळ स्वार्थ व हौस म्हणून केवळ गुरुबाजी जे करणारे लोक आहेत ते परमार्थामध्ये कसा गोंधळ घालतात याचे ते वर्णन करतात. विवेकाच्या जोडीला जर वैराग्य नसेल तर त्याच्या बोलण्याला काही अर्थच राहत नाही. मग त्याचे बोलणे कोणीच कधीच मनावर घेत नाही. जनतेच्या हृदयातील जनार्दन जर संतुष्ट करायचा असेल तर हे खूप अत्यंत अवघड आहे आणि ते हृदयातील जनार्दन संतुष्ट करायचे काम केवळ विवेक आणि वैराग्य असेल तरच करता येते. म्हणूनच समर्थ म्हणतात, कठीण आहे जनार्दना राजी राखणे श्रीराम. की अशा जनतेच्या हृदयातील जनार्दन संतुष्ट करणे अत्यंत कठीण आहे. म्हणून विवेकयुक्त वैराग्य नसलेले वक्ते स्वतःला जेव्हा गुरु समजायला लागतात, गुरु समजून ते श्रोत्यांना बळजबरीने गुरुपदेश देतात. काही तर त्यांच्यासाठी हस्तकांचीही योजना करतात. म्हणजे त्यांचे असे लोक लागलेले असतात की ते इकडे तिकडे पाठवतात की यांना तू माझ्याजवळ आण, मी त्यांना गुरु करून घेईन असं आपल्या शिष्यांना सांगून लोकांना जमवत असतात. कारण यांना फक्त मोठा शिष्य समुदाय हवा असतो आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. असे हे लोभी जे गुरु उपदेश करतात, असे गुरुसुद्धा लोभी जेव्हा असतात तेव्हा ते सहजच काही दिवसांनी मागे पडतात. कारण लोकांच्या त्यांनी केलेला उपदेश किती भोंगळ आहे हे लोकांच्या लक्षात येते. त्यामुळे मग त्यांनी इतरांनाही उपदेश केलेला असेल, तेही त्यात जर काही लोक ज्ञानी असतील तर त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा तेच लोक त्याचे विरोधक बनून त्यांचा सर्व डाव उधळून लावतात. 6वे समासात खूप छान ओवी समर्थ सांगतात आहे. भावास भाऊ उपदेश देती पुढे पुढे होते फजिती. ओळखीच्या लोकात म्हणती मांडूच नये श्रीराम. की जेव्हा भाऊ भावाला उपदेश देतो तेव्हा त्याच्या प्रापंचिक स्तरावरील संबंधांमुळे व पूर्वग्रहामुळे त्याची सगळी फजिती होते. म्हणून आपले नातलग मित्र आपल्या जवळच्या व्यक्तींना कधीच उपदेश करू नाही, त्यांना सांगू नाही. कारण त्यांना हा रोजचाच आहे म्हणून त्यांना त्याची किंमत वाटत नसते. निवृत्ती ज्ञानदेवांसारखे काही अपवाद असतात. म्हणून समर्थ सांगतात की ओळखींच्या लोकात महंती करू नये. अहो, नातेवाईक वगैरे तर सोडाच, परंतु आपले मुलंसुद्धा आपलं ऐकत नाही ना. जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात तेव्हा आपण त्यांच्या टीचरला भेटतो, त्यांच्या मॅडमला भेटतो आणि आपण त्यांना म्हणतो ना, मॅडम तुम्ही सांगितलं ना की तो ऐकेल. याचाच अर्थ आपले लोक आपलं ऐकत नसतात हाच आहे ना. आणि खरोखर तो त्यांचं ऐकतोही. म्हणून समर्थ म्हणतात की ओळखीच्या लोकांमध्ये कधीच महंती करू नये. महंती केलीस तर सुरुवातीला काही दिवस ती टिकते. त्याचं घरचे लोक सुरुवातीला आधी कौतुक करतात, पण ते हमखास बिघडलेले दिसते. हे बिघडलेले संबंध जेव्हा जाणकारांना कसे रुजतील, मूर्ख मात्र जसे आहे तसे स्वीकारून बसतात. भ्रतार शिष्य श्री गुरु हाई फटकाळ विचारू. नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे श्रीराम. प्रगट विवेक बोलेना झाका तापा करी जना. मुख्य निश्चय अनुमाना आणूच नेदी श्रीराम. हुकी सरिसा भरी भरे विवेक सांगता न धरे. दुरीदृष्टीचे पुरे साधू नवेती श्रीराम. की 8व्या ओवीत समर्थ म्हणतात की पत्नी गुरु व पती शिष्य हाही संबंध अत्यंत वाह्यात आहे. अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारांपैकीच हा एक आहे. म्हणून सर्वांसाठी खुलेपणाने आध्यात्मिक विवेक न सांगता काहींना गाठून 4 थापा व
छाछू करून अस्सल अद्वैत अनुभवाचा अंदाजही हे लोक त्याला येऊ देत नाहीत. लहरी व तरेवाईक वागण्यालाच ते भूषण मानतात. कोणाचे शास्त्रशुद्ध सांगणे ते ऐकूनच घेत नाही. असले जे साधू ढोंगी गुरु असतात ते मोक्षाची दूरदृष्टी ठेवणारे व परिपूर्ण कधीच नसतात. अशा लोकांच्या सहवासात जर चुकून गेलो तर आपण त्यांचा सहवास सोडून द्यावा. कोणीच काही सन मागावे, भगवत भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे, भजनाकडे श्रीराम. परांतर रक्षायासी कामे, बहुत कठीण विवेक वर्मे, स्वइच्छेने स्वधर्मे लोक रहाटी श्रीराम. समर्थ खूप छान विचार याच्यात सांगतात आहे. कारण आपण समाजात पाहतो की इतकी गोंधुगिरी आपल्याला सगळीकडे दिसते. खोटे आव आणून, खोटं काहीतरी मनातलं लोकांना सांगून, स्वतःचा पूर्ण शास्त्र अभ्यास नसतानाही केवळ स्वार्थासाठी गुरुपदावर बसायचे, मोठे मोठे आश्रम बांधायचे आणि लोकांना लुबाडायचे, त्यांचा पैसा लुबाडायचा, असे काम करणारे, असे अपेक्षा ठेवणारे लोकांमुळे खूप नुकसान होते. म्हणून समर्थ म्हणतात की खरा गुरु जो असेल त्याने कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता सगळ्यांना उपासना मार्गाला, सत्मार्गाला लावावे आणि सगळीकडे भगवत भजन वाढवावे व विवेकाच्या बळाने सर्व लोकांना भगवत भजनाला लावावे. ज्ञानपूर्वक उपासना स्वतः करावी व इतरांकडून करवून घ्यावी. विवेकाची वर्मे सांगता सांगतात इतरांची मने सांभाळण्याचे कार्य तसे पाहिले तर फार अत्यंत कठीण आहे. परंतु जो स्वतः आधी काही करतो, ज्याचा विवेक जागृत आहे, त्याच्यासाठी हे कार्य कठीण नाही. म्हणून लोकांना विवेकाच्या मार्गाने सद उपासनेला मार्गाला लावावे. लोकांना स्वधर्माचे महत्त्व पटवून लोक जीवन स्वइच्छेने धर्माला धरून चालवावे. आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मेळविला, नीच यातीने नाचला समुदाव श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की स्वतः कधीही मुसलमान गुरु करू नये. कसा बसा मुसलमान गुरु केलाच तर एखादा चांभारच शिष्य म्हणून मिळवतो. अशा हलक्या प्रवृत्तीमध्ये व्यवहार घडल्यास लोकजीवन गढूळ होऊन जाते. म्हणून गुरु करताना तो अत्यंत पारखून घ्यावा. ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या, भूमंडळी श्रीराम. की म्हणून समर्थ इथं खूप योग्य अशी सूचना देतात आहे की ब्राह्मणांच्या समुदायात मिसळावे. इथं ब्राह्मण म्हणजे काही जातीचा ब्राह्मण म्हणून नाही म्हटलं आहे. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला समर्थांनी ब्राह्मण म्हटलं आहे. म्हणून अशा ब्राह्मणांच्या समुदायात मिसळावे. सर्व भक्तांना मान द्यावा. जगतातील संतांचा शोध घेऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे, भूमंडळी श्रीराम. अतिशय सुंदर अशी ही ओवी समर्थांनी सांगितली आहे की या जगतातील उत्कृष्ट व भव्य जे जे काही असेल त्याचा आदर्श ठेवावा किंवा स्वीकार करावा. आपण दैनंदिन जीवनात साधी भाजी घ्यायला गेलो तर त्यातली चांगली ताजी भाजी निवडून घेतो. कपडा मार्केटमध्ये गेलो तर अत्यंत मऊ सूत, उत्तम सूत, हाताला ते पारखून कपडा कसा आहे पाहून दुकानदारालाही सांगतो की चांगल्या क्वालिटीचे कपडे द्या. असे कपडे आपण मागून घेतो व ते सगळे बघून त्याची खरेदी करतो. धान्य आणायला गेलो तर ते स्वच्छ, ज्यात खडे कचरा जास्त नाही असे धान्य आपण दुकानदाराला मागतो. म्हणजे मुळात आपल्याला सर्व चांगले, दर्जेदार, सुंदरच हवे असते. ते समर्थ इथे सांगतात की आपल्या संस्कृतीत भव्यतेला, दिव्यतेला आणि सुचितेला महत्त्व आहे. त्यामुळे असेच वंदनीय आपल्याला व्हायचे असेल
तर जे जे म्हणून उत्तम ज्ञान असेल, जे जे म्हणून व्यापक ज्ञान असेल त्याचा स्वीकार करून तसेच भव्य उत्कट आपणही झाले पाहिजे. सावरकरांच्या भाषेत सांगायचे म्हटले तर जे जे उत्तम उदात्त उन्नत आणि महन मधुर असेल ते ते आत्मसात करावे. किड्या मुंगींसारखे जीवन घालवण्यापेक्षा काळाच्या माथी पाय देऊन म्हणजे हे जग सोडून गेल्यावरही तुमची कीर्ती राहावी असेच भव्य दिव्य कार्य करून या जगतातून जावे. अशा तेजपुंज जीवनाची अपेक्षा ठेवली तरच शिवाजी महाराजांसारखे देशासाठी लढणारे स्वातंत्र्यवीर व महान संतांनी जे कार्य केले त्याचे आदर्श ठेवून आपल्या जीवनही सार्थ होईल. असे भव्य कार्य करण्यासाठी समर्थ पुढच्या चरणात संदेश देतात की त्यासाठी जर मला काही उत्कट भव्य आत्मसात करायचं असेल तर मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी मळमळीत अवघे टाकावे की मिळमिळीत गुळगुळीत अशा शब्दांना समर्थांच्या शब्दकोशातच जागा नाही. म्हणून अत्यंत हलके दर्जाहीन जीवनाचा त्याग करा असे ते स्पष्ट सांगतात. मग अत्यंत उत्कट भव्य दिव्य पराक्रमी जीवन झाल्यावर त्याद्वारे फक्त आपला स्वार्थ व आपला संसार एवढेच साधायचे का? मुळीच नाही. तर समर्थ म्हणतात मुळीच नाही. पुढच्या चरणात ते सांगतात की निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी श्रीराम, की अशा पराक्रमी पुरुषाने या पृथ्वी तलावर निस्पृही म्हणून विख्यात व्हावे. कुठलाही स्वार्थ इच्छा मनात न ठेवता केवळ समाजासाठी, देशासाठी, देशसेवेसाठी आपले जीवन खर्ची करावे. असे जीवन जगणाऱ्याच्या अंगी विवेक व वैराग्य यांच्या जोरावरच ते या जगात प्रसिद्ध होतात आणि असेच जीवन आपणही जगायला हवे. अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे, पाठांतर श्रीराम. दीक्षा बरी मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी, अलिप्तपणे श्रीराम. अखंड हरी कथेचा छंदू, सकळास लागे नामवेदू, प्रगट जयाचा प्रबोधू, सूर्य जैसा श्रीराम. की अक्षर अत्यंत वळणदार सुंदर असावे. तुमचे वाचणे सुद्धा स्पष्ट उच्चारासह अर्थाचे भान ठेवून वाचावे. आपण वाचत असताना त्या शब्दाचा अर्थ लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने उत्कृष्टपणे वाचावे. कीर्तनातील गायन शास्त्रीय संगीताच्या आधाराने करावे. कथा खुलवण्यापुरते काही अभिनय करणे, नाचणे हे करावे. भरपूर पाठांतर या सगळ्या गोष्टी महंतांजवळ असाव्यात. महंत नेहमी दीक्षा मागूनच आपला पोट भरण्याचे काम करत असतो. असा महंत दीक्षा मागतो आणि सगळ्यांशी मैत्री पण साधतो. अशी दीक्षा व मैत्री ही फलदायी असते. राजकारणात लागणारी तीव्र बुद्धी त्यांच्यापाशी असते. समाजात सर्व क्षेत्रात सहजतेने वावरणारे हे महंत अलिप्तपणे वागून स्वतःला मात्र सांभाळत असतात. म्हणजे सगळ्यांमध्ये राहूनही अलिप्तपणे ते स्वतःचे सांभाळत असतात. सतत हरिकथा करण्याचा महंताला आवडच असते. त्याच्या नादच असतो. सर्वांना नामस्मरणाचा वेध लागेल असे त्याने करावे. त्याचे वेदशास्त्रांचे प्रबोधन सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असावे. दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निवू जाणे, सकळांचे मनींचे जाणे, ज्याचे त्या परी श्रीराम. संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे, समुदाव श्रीराम. जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा, पडोच नेदी श्रीराम. दुर्जनांशी जुळवून घेताना त्यांना कधी बिथरू देऊ नये. म्हणजे त्याच्या कलाकलांनी घ्यावं
त्याला एकदम तुझं हे चुकलं आहे, तुझं हे बरोबर नाही आहे, तू सगळं चुकीचंच करतो आहे, अशा शब्दात जर त्याला सांगितलं तर त्याला ते सहन होत नाही, मग तो बिथरतो. म्हणून समर्थ म्हणतात की सज्जनांनी काय करावं किंवा महंतांनी काय करावं, तर दुर्जनांशी जुळवून घेताना त्यांना त्यांचं मन दुखावणार नाही असं हळूहळू त्यांना आपल्या मताकडे वळवावे आणि सज्जनांचे सर्व प्रकारे त्याने समाधान करावे. सर्वांचे मनोगत लक्षात घेऊन प्रत्येकाशी त्याने प्रेमाने वागावे. त्याच्या संगतीने इतरांचेही दुर्गुण जातात, त्यांच्यातील उत्तम गुण लवकरच व्यक्त होऊ लागतात व समाजाचा फार मोठा भाग सातत्याने अध्यात्माच्या अभ्यासाला लागतो. म्हणजे दुर्जनांची संख्या कमी होऊन उत्तम लक्षणे असणाऱ्यांची संख्या वाढते. हेच तर कार्य संत करतात ना. सगळ्यांना अभ्यास मार्गाला लावण्याचं किती महान कार्य संत करतात. म्हणून असे लोक जिथे जातात तिथे ते नव्याने आल्यासारखा उत्साह वाटून त्या लोकांना त्यांना तेथेच राहावे असे वाटते. पण अशा मोहात हा महंत कधीच अडकत नाही. आपले काम झाले की तो तिथून लगेच दुसरीकडे निघून जातो. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योगानुष्ठान, ठाई ठाई श्रीराम. उत्कट निस्पृहता धरिली, त्याची कीर्ती दिगांती फाकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी श्रीराम. काही एक उत्कटे विण, कीर्ती कदापि नव्हे जाण, उगेच वणवण हिंडोण, काय होते श्रीराम. की अशा या महंतांनी अत्यंत उत्कट अशी भक्ती करावी आणि ही भक्ती, या भक्तीला शास्त्रशुद्ध अद्वैत वेदांताचे ज्ञान प्राप्त करून भक्ती आणि ज्ञान एकत्र करून उत्कट असं कार्य करावं. त्यांच्यापाशी अत्यंत चातुर्य असावं आणि या चातुर्याच्या ज्ञान आणि भक्तीच्या जोरावर इतर लोकांना भगवत भजनाला लावावे. अनेक प्रकारचे योग अनुष्ठाने त्यांनी स्वतः करावी आणि इतरांकडून ते करवून घ्यावे. असे परिपूर्ण वैराग्याने सर्वत्र उदंड कीर्ती त्यांना मिळते आणि अशी कीर्ती होऊन उत्कट भक्तीने सर्व माणसांचे समाधान होते. उत्कटपणाशिवाय कीर्ती कधीच मिळत नाही. जिथं तुम्ही स्वतः झिजता, लोकांसाठी काम करता, तेव्हाच त्या ठिकाणी भव्य दिव्य असं काम होऊ शकतं. कारण भव्य दिव्य काम करणं ही काही कोणी एक व्यक्ती करू शकत नाही. त्यासाठी लोकांना एकत्र आणूनच ते काम करावे लागते. की जसे आज आपलं भव्य राम मंदिर होते आहे, याला एकच कारण आहे की अनेक लोकांचं संघटन करून प्रसंगी न्यायालयात जाऊन तो निर्णय आपल्याकडे करून असं भव्य काम राम मंदिराचं आपले पंतप्रधान आज करतातच आहे ना. म्हणून उत्कटपणाशिवाय म्हणूनच त्यांना कीर्ती पण तर इतकी मिळाली आहे ना. कारण कीर्तीसाठी ते कुठलंच काम करत नाही, पण कीर्तीच त्यांच्या मागे जाते आहे. म्हणूनच आज संपूर्ण जगात त्यांचं नाव झालं आहे. म्हणजे उत्कटपणा असल्याशिवाय कीर्ती कधीच मिळत नाही. केवळ वणवण हिंडून खरे कार्य कसे होईल, त्यासाठी आधी स्वतः झिजावे लागते, त्याशिवाय कार्य होत नाही. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग पडेल कैसा, कोण जाणी श्रीराम. की स्वतःचा देह केव्हा पडेल आणि आयुष्य केव्हा संपेल हे कधीच सांगता येत नाही. आपण रोज व्यवहारात पाहतो की अहो त्यांनी 2 मिनिटांपूर्वी मी त्यांना बघितले आणि ते चहाच पिताना मी त्यांना बघितलं आणि चहा पिता पिताच ते गेले. म्हणजे आपल्याला काहीच भरोसा नाही आहे. कोणी यात्रेला गेलेले असतात, यात्रेला जातात म्हणजे त्यांची तेव्हा तब्येत ठणठणीत असते, पण तिथे त्यांचा काळ वाट पाहत असतो. म्हणून त्यांना प्रेरणा होते की यात्रेला जायचे आणि मग केदारनाथसारखी घटना घडल्यानंतर तिथंच त्यांना मृत्यूला सामोरा जावं लागते. म्हणजे आयुष्यामध्ये केव्हा हा देह कोणत्या वेळी कधी पडेल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की असा या देहाचा भरोसा तुम्ही देऊ नका.
आता काही तरुण वयात आम्हाला परमार्थ करायचा आहे का? परमार्थ करू म्हातारपणी. अहो पण काय माहिती आहे की म्हातारपणापर्यंत तुम्हाला आयुष्य मिळेल की नाही याची काही शाश्वती आहे का? म्हणून समर्थ सांगतात की नाही देहाचा भरोसा, केव्हा सरेल वयसा हे सांगता येत नाही. म्हणून कोणताही प्रसंग केव्हाही आयुष्यात येऊ शकतो. म्हणून आत्ताचा क्षण जो तुम्हाला मिळाला आहे तो भगवत भक्तीसाठी लावावा. या कारणे सावधान असावे, जितुके होईल तितुके करावे. भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम. म्हणून सतत जागरूक सतर्क राहून होईल तेवढे कार्य सतत करत राहावे. मिळणारा प्रत्येक क्षण कामासाठी खर्च करावा आणि भगवंताच्या गुणानुवादाने हे जग भरून टाकावे. आपणास जे जे अनुकूळ ते ते करावे तत्काळ, होईना त्यास निवळ विवेक उमजावा श्रीराम. की आपणास जेव्हा जे जे काही अनुकूल असा काळ आहे तो तात्काळ आपल्या कार्यासाठी वापरावा. व अनुकूल नाही प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर ते कार्य त्यांच्या हातून व्यवस्थित घडत नसेल तर त्याचा शांतपणे विवेकाने विचार करावा. विवेकामध्ये सापडेना ऐसा तो काहीच असेना, एकांती विवेकानुमाना आणून सोडी श्रीराम. अखंड तजवीजा चालना जेथे, पाहता काय उणे तेथे, एकांते विण प्राणियाते बुद्धी कैसी श्रीराम. एकांती विवेक करावा आत्माराम ओळखावा, जेथून तेथवरी गोवा काहीच नाही श्रीराम. समर्थांचा विवेकावर अत्यंत जोर आहे. विवेक या शब्दांवर त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यांच्या माणसाच्या विचारशक्तीवर अतिशय विश्वास आहे. कोणत्याही कठीण प्रसंगावर केवळ आपल्या विवेकाच्या जोरावर मनुष्य विजय मिळवतो याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच समर्थ दैववादी नसून प्रयत्नवादी संत म्हणून ओळखल्या जातात. या जगतात समर्थ म्हणतात की विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना. की या जगतात कुठलीही गोष्ट समस्या अशी नाही की जी विवेकाने सोडवता येत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल, प्रयत्न केल्यावरही जर यश मिळत नसेल तर समर्थ म्हणतात की शांतपणे विचार केल्यावर त्यावर मार्ग सापडतो. आणि शांतपणे विचार केल्यावर समस्या सुटत नाही असे कधी होतच नाही. म्हणून एकांतात जाऊन चौफेर विचार केल्यावर त्याला उत्तर मिळतेच. आपणही बघा, मुलांना जेव्हा एखादा प्रमेय वगैरे सोडवत असतात तेव्हा ते म्हणतात की आई गं मला हा प्रमेय येत नाही आहे, किती वेळचा मी प्रयत्न करतोय पण याचं उत्तर येत नाही. मग आपणही त्याला तेच सांगतो ना की तू जरा शांतपणे विचार कर, पुन्हा ते सोडवून बघ, तुला उत्तर नक्की येईल. आणि तो जेव्हा पुन्हा तो प्रयत्न करतो, शांतपणे त्याच्यावर विचार करतो आणि ते प्रमेय सोडवतो आणि जेव्हा त्याला त्याचं उत्तर येते तेव्हा त्याला किती आनंद होतो. याचाच अर्थ आहे की एकांतात शांतपणे विचार केला की कुठल्याही समस्येला उत्तर मिळते, समस्याच राहत नाही. म्हणूनच सगळे संत महात्मे जेव्हा आत्मज्ञानासारखा अभ्यास करतात, आत्मज्ञानाची प्राप्ती करतात तर ते एकांत प्रिय असतात. एकांतात जाऊनच ते जीव ब्रह्म ऐक्य साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून समर्थ म्हणतात की येथे सतत विचार व त्यानुसार उपाय असतात, तेथे कधीच काही कमी पडणार नाही. एकांतात विचार केल्याशिवाय बुद्धीला योग्य असा विचार कधीच पुरणार नाही. म्हणून एकांतात आत्मानात्म विचार करून आत्माराम स्पष्टपणे जाणावा. एकांतात गोंधळाला किंवा कुठल्याही गुंता कुठेच राहत नाही. सगळ्या गोंधळाला कोठेच तिथे वाव मिळत नाही. म्हणून माणसाला एकांतात जाऊन काही काळ का होईना स्वतः शांत बसून विचार करावा. आपणही दिवसभरातल्या 5-10 मिनिटं तरी स्वतःसाठी राखून एकांतामध्ये बसावे आणि असे एकांतात आत्मचिंतन करण्याची बुद्धी समर्थांनी तुम्हाला व मला द्यावी हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते.
जय जय रघुवीर समर्थ.